कुठला आहे कुठला आहे नवरा का नवरी करता आहे अच्छा अच्छा ते करा म्हणजे घरचाच आहे घर की मुर्गी दाल बराबर इकडे बाबा तिकडे कुठे बसताय साला नवरा कुठं बायको कुठं कसा दिवस जाणार इकडे इकडे बस देखो हे भाग गया नाही नाही तुम्हाला बघा तुमचं जरी घरचं आयोजन असलं 12 वन असेल आम्ही पेनल्टी देऊ बरोबर की नाही कोणाला माफी नाही हे आयोजन स्ट्रिक्ट असते कर सोनादेवी टेमगर या मी पहिल्यांदा इथं टुर्नामेंट भिवंडीमध्ये पहिल्यांदा इथं मी लॉन्च झालो त्याच्यानंतर मी आरशी पाटी भावंडे असेल मग नंतर भिवंडी तालुक्यामध्ये माझ्या नंतर कोणाला निलेश चौधरी तुम्हाला प्रत्येक षटकारासाठी यस लावताना कमीत कमी 500 लावा नाक्यावरची लेबरची मजुरी 800 आहे बरोबर की नाही चक्के लोक पण 100 रुपये घेत नाही हो नाही तर मी वरती करतो म्हणतो लसूण 400 रुपये किलो आहे बरोबर की नाही कांदा 80 रुपये आहे आणि प्लीज जरा जीपे नका प्लीज ओनली कॅश साला जीपे काय किंमत आहे का संडासामध्ये हागला तरी जीपे साला 5 रुपये खिशात नाही रिक्षाचं भाडं 10 रुपये पण जीपे नाही करणार समजा जर ते नेटवर्क हँग झालं त्याच्या रिक्षावाला मेला ना चला दोन्ही संघाचा 12 वडपे झाला 12वा वडपे तुमचा 12वा प्लीज 12th मॅन कसे तरी 10 येतात याच्यामध्ये म्हणतात चला भैयांच्या टीम टाकावं 15 भैया उभे करतील बघा 12ची गाडी असली 8 वाजता 50 भैया तिकडे स्टेशनवर सोडायला जातात बरं की नाही मग एक भैया असले 50 जण त्याला सोडायला जातात आणि अख्खा प्लॅटफॉर्म हे करतात गर्दी करणार हे 1000 रुपये निलेश चौधरी तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज कृपया दोन्ही संघाचे 12वा त्यांचं पण तुमचं पण त्याचं सारं दुकडं सर्वांचं सारखंच आहे त्यांचं पण 12वा समजा आमच्या गावाला समजा देतील नाव सांगतील पण तुमचा 12 वडपेवाले जेमतेम 10 जण आहेत म्हणजे एका 101 मध्ये बसून आले वाटतं यस रवी पवन पुत्र हनुमान बॅट्समन योगेश आणि शैलेश सोनादेवी टेमगर संघ 40 संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात आणि रवी तयार संघाच्या मधील पहिले षटक प्रगती पदावर पहिले षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रतीब पहिला खुराक तयार अतिशय दमदार स्पर्धा ये गोटे अंपायर मात्र मध्ये मार जरा मुसलावर मार जरा क्या बात है ये गोटे अंपायर पैसे दिले तर अजून डान्स उताना करणार उपडा करणार नाही यांना ऋषी मुनींचा शाप आहे हो पैशाशिवाय यांचं काम होत नाही हे ज्ञानेश्वर मुकादम चला रवी तयार खेळ योगेश आणि हा पहिला चेंडू सन्मान दिलाय चेंडू गेला शॉट मिडावला एक धाव मिळते संघाची धाव संख्या 1 वर बिनबाद 1 वन फनन ज्यांना कोणा पैसे लावायचे असतील प्लीज रोख लावा प्लीज कॅश नो जीपे इथं पैसे घेऊन या आणि त्याच्यातला जर पैसे गेले नाहीत त्याच्यातला 18% जीएसटी आउट अँड आउट शुड बी डिडक्टेड म्हणजे आपल्याला पण करा आम्हाला काही उपटायला आणलंय चला बॉलिंग मार्क तयार रवी यस आपण टप्प्याचा हप्ता कर चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी बॅकफुटला गेला होता पण चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकूर जमत नाही डॉट डिलिव्हरी फलंदाज शैलेश पवनपुत्र हनुमान वडबे वन दी टॉस डिसाइडेड फील्ड फर्स्ट अतिशय दमदार आयोजन येतो
लाईन अंपायर याची पहिली ओटी भराव. 100 द्या 200 द्या तरी गोट्या संतुष्ट आहे हो. द्या बाबा हे बरोबर आहे. कुठं कुठे दे. नाही नाही नुसतं मजा नका लुटो. चला बारमध्ये गेल्यानंतर पोरी नुसता गालाला हात लावला तरी 500 रुपये करून. मग याला त्याला काय हरकत आहे. बरोबर की नाही. हा असली कलाकार आहे हो. बरोबर की नाही. हे असली कलाकार आहे ओरिजिनल. येस गोट्या 100 रुपीज. पहिली बोनी गोट्या यांची. करसन फुलोरे तुषार चौधरी 100 रुपये. शरद चौधरी हे काय बात आहे. गोट्या अंपायर बघा आता कसा उबळा होणार उताना होणार. फक्त बघा कमरे कालचं सोडून डोक्याला बांधून झालं. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू गेला मिडॉलला ड्रॉप केलाय. धावसंख्या 6 फॉर द लॉस ऑफ बिनबासा. ज्ञानेश्वर मुकादम अतिशय दमदार स्कोरिंग फ्रॉम गोरसई बी. पण दुर्दैवाने त्यांचा संघ पराभूत झाला. संघ त्यांचा समतोल नव्हताच. 2 प्लेअर कमी होते त्याच्यामुळे त्यांचा हा कदाचित त्यांना संघाला फटका बसला असेल. पण आमचे कट्टर समर्थक राईट आर्म होते विकेट तयार रवी. आणि हा या शॉट पे चेंडू अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चांगलं फिल्डिंग मयूर. तर मिळतील 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल वर्धमान होईल. संघाचा टोटल स्कोर इज मुव्हिंग 8 फॉल डाऊन. बिनबाद आठवत दमदार सलामी 200 रुपयाचा कॅश प्राइज फॉर गोट्या. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम प्रदीपजी चौधरी ज्यांचे रुपये 1000 रुपये. ते मगाही सांगितलं की जो कोणी उत्कृष्ट डान्स करेल सर्वोत्कृष्ट त्याला 1000 रुपये नक्कीच देणार. गोट्या अंपायर हो येस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. हो ये देखो नशीब चेंडू तोंडात नाही पडला. नाही तर दात सगळे घशात गेले असते. खुदा मेहरबान तो गदा पैलवान. अरे नशीब पाहिजे हो. नशीब असेल तर चहावाला. ये देखो शैल्या. यस रवीजी गुळवी यांचे हे प्रिन्स मूवीज. म्हणून आगरी लोकांना विनंती करतो प्लीज कोणी कितीही काही सांगू द्या की आगरी समालोचक कॉमेंट्री चांगली करत नाही. त्यांचे स्कोरर बरोबर आहे. त्यांचे अंपायर बरोबर आहेत. परंतु आगरी लोकांनी जायचं कुठं. हे बाहेरचे उपरे येणार फक्त बघा का पैसे कमवून जाणार. बरोबर की नाही. अरे कोणीही आईच्या पोटात जन्माला होऊन येत नाही कलाकार. त्यांना तुम्ही जर प्लॅटफॉर्म दिलात मग लाईव्ह असू द्या कोणी काही असू द्या पहिल्यांदा आग्र्यांना प्राधान्य द्या. येस बोला जयेश. तर पहिलं षटक संपुष्टात 6 चेंडू आणि संघाची धावसंख्या 9 वर. 3 षटकार. षटकारांचे तिकडी मारलेत करसन फुलोरे कोला सर्वांना ना. आणि गोलंदाज मयूर. संघाच्या वतीनं पहिलं षटक सांघिक दुसरं षटक तयार. तर प्लेयर कमी आहे म्हणून तुम्हाला 2 धावाचे पेनल्टी आहे प्लीज. पवनपुत्र वडपेवाले लक्षात ठेवा. 2 धावाचे पेनल्टी. संघाची धावसंख्या 9 होत्या त्याच्यात 2 ऍड केल्या टोटल 11. यस प्लीज कर तुम्हालाच नाही सर्वांना. सोनादेवीला पण देऊ आम्ही. त्याने जर नखरे केले ना त्यानं पण इथं कोणाला माफी नाही. येस 11 आले का. अच्छा पेनल्टी कॅन्सल करतो प्लीज. हॅलो बोला 1500 तर प्रदीपजी चौधरी ज्याने स्पर्धेसाठीमध्ये प्रथम क्रमांक दिले आहे. 2100 रुपये कॅश प्राइज. जर षटकारांची तिकडी मारलीत म्हणजे सरळ 3 षटकार करणार. षटकारांची हॅट्रिक नसते. हॅट्रिक फक्त ही विकेटची असते. 3 षटकार मारा. प्रदीपजी चौधरी ते आंब्याच्या झाडाखाली सध्या बसलेत. मयूर हो
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. येस स्कॉट बिहाइंड. यस वाला क्या बोलताय. हे म्हणतो ही राजा हरिश्चंद्राची औलाद आहे. बरं की नाही. असं कोणी निघत नाही. चला आवड झालं तरी निघायला तयार नाही. म्हणून मी सांगितलं आयोजकाला की 4 पेलवान ठेवायचे ना ऐकत त्याला उठलो लागणार सरळ. बरोबर की नाही. मग ऐकत त्याला काय करणार. यस क्या बात आहे. कोण बॅट्समन आहे बाबा. योगेश. यस तुम्हाला सलाम करतो. चांगलं टीम स्पिरिट याला म्हणतात. सचिन तेंडुलकर. स्टीव्ह बकनारने 17 वेळेस फुकट आपण सचिन तेंडुलकर कधी वाद घातला नाही. खलास आऊट दिल्यानंतर खलास निघायचं लगेच थांबायचं नाही. नो कमेंट्स अगेन्स्ट अंपायर. नो आर्ग्युमेंट्स. न्यू बैटर इज सचिन पवार. ये देखो हमारे पैकर है. याला बोलून फायदा नाही. नाही तर आमच्या पगाराला कात्री लावतील. बरोबर की नाही. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. जेवण आले की नाही रे. जेवण तुम्हाला विनंती का प्लीज चाकण्याला नेऊ नका. साला आम्हाला बटाटे राहतील. अरे एका ठिकाणी 40 किलो मटण शेवटी राहिली बटाटी. ते मटणाच्या रश्श्यामध्ये कुस्करून खाली. मग 100 वडारे आले. 10 मिनिटात जेवण संपवलं त्याने. हो यस लॉफ्ट इट. आणि हा यस पॅराडाइज सिक्सर. डबल द टाइमिंग. तेरी मेरा दिल फिसल गया. ये जादू छोटे अंपायर मोठे अंपायर काय जुगलबंदी. टेमगर मात्र टेमगर गावाने मात्र चांगलं केलंय की 3 भूत एकत्र आणलीत. एक ब्लॅक मॅन. यस सूर्यचंद्र. एक अमावस्या एक पौर्णिमा आणि आम्ही ग्रहण आहोत. खंडग्रास ग्रहण. ग्रहण लागणार. धावसंख्या 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 15. हो येस पुन्हा लॉब केलाय. चांगलं टायमिंग. हो ग्रेट फील्डिंग. क्या बात है. जीवन बॅकवर्ड स्टोईले गेला नेता आणि क्या हा षटका झाला असता. विकास मुकादम आमचे कट्टर समर्थक. हा बाबा पायेगावनी जाम भारी जिंकली म्हणून विकास मुकादम खुश आहे. यस यस नक्कीच ते सांगतो फायनलला. विकास मुकादम खार्डी गावामध्ये झाली. पायेगावमध्ये आम्ही स्पर्धा करतो नाईटला. खार्डी गावामध्ये मी गेलो होतो. ज्ञानेश्वर मुकादम फायनल देखील जाम त्याने आग्रह केला होता. पण आम्हाला दुसऱ्या ठिकाणी का आमचं काय धावलानीचं काम आहे. कोणाकडे फसवायचं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा आक्रमण करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. येस चेंडूला व्हाईटिश मेडवे केला. पुन्हा 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोअर 2 बाद 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन बाद 1800 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय नंदराजे सोनादेवी स्पोर्ट्स न्यू 40+ टेमगर आयोजित सन्मान्य बालाजी चौधारी. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा झाली मिडॉनला. लॉफ्ट केला होता पण टायमिंग जमलं नाही. मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल 19 19 प्रिन्स मूवीज. अतिशय दमदार क्वालिटी आणि क्लिअर रवी गुळवी. खरं म्हणजे जर तुम्ही टीव्हीवर बघत असाल नाईटची स्पर्धा. कारण प्रिन्स मूवी सगळं तो कॅमेरा आहे ना ते इथं कोणाला नाही ना टेनिसमध्ये ना 70 70 त्याला मी पहिल्यांदा हे केलं होतं. तुम्हाला माहिती आहे. या 1700 मागवला आहे. लॉन्ग ऑन व्हाईटिश मिडवे म्हणजे कावो कॉर्नर. डेप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट थर्ड मॅन. एक बॅकवर्ड पॉइंट डिबेस्को पॉइंट आणि लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा मध्ये प्लेअर उभा केलाय. बॉलिंग मार्क पर तयार मयूर. राईट आर्म महोदय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप भीमर चेंडू असावा. पंचांना निर्णय येऊ द्या. चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉपला 2 धावा मिळतील. सांगा ये वाईट वाईट. थांबा जरा सामान नका लावू. पोट लावा. जेवढा घासा तेवढा घासा.
पण सामान नका प्लीज, कारण तुम्ही समलिंगी आहात, बरं की नाही? जरा लिंग तरी बघा ना, चेक करा ना, कुठल्या लिंगाला कुठलं काय लावायचं ते जरा त्याचं तारतम्य ठेवा. उद्या दगडाला घासाल. बॉलिंग मार्क तयार 22 22 2 बाद 22 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन. लेफ्ट आर्म महोदय विकेट तयार. हो यस, क्लास स्ट्रोक. अजून गेम बाकी आहे, बघूया. जरी यांची कोलबी झाली असली, बघा अजून गेम कसा आहे. 6 रन, धावसंख्या 28, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या, धावांचा डोलारा, धावांची गंगा दिली, धावांची गटार गंगा. हे षटका झाला, पैसे हवा प्लीज. यस, क्या बात आहे. अंपायर हे गुप्त गाणं आहे, त्याचं त्याला माहिती, देणार घेणारा, बरोबर की नाही? त्याच्या आयला आम्हाला काय इथं उपटायला ठेवलं इथं. सुमित तिसरं षटक प्रगती पदावर. अरे या बाबा, रोहन तरे, अंजूर, सिद्धिविनायक अंजूर. अच्छा, माहित आहे मला, निलेश भाडे माहित आहे. सिद्धिविनायक ज्यांचा केंद्रीय पंचायत राज त्यांची ही स्पर्धा. नाही आलं, मला फोन आला होता. येस, अरे घे, तुला माहिती आहे ना बाबा कशा नाटक करताय. बीटीसी बिटको. चला सामना मॅच ऑन करा प्लीज. आमचा टाइम नाही, प्लीज दोघांना विनंती करतो प्लीज. षटक क्रमांक 3 राईट आर्म महोदय विकेट तयार. अकोट हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये असेल, परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये. तर मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या झाली 29. दमदार समान आपलं स्कोरिंग. ज्ञानेश्वर मुकादम फ्रॉम, यांची बरेच येस मालकरी आहेत. येस, आणि त्याचं नाही असं नाही, मालकरी नाही, शेमी मालकरी आहेत. आया मालसो मालकरी, शेमी मालकरी. आणि हा यस स्वीप केलाय. दमदार टाइम चालू. जनरल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल फक्त एक धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 30 वर 30. लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 30. आता मात्र थोडा अटॅक करावा लागेल. याच्यानंतर सामना होईल तो स्वयंभू पायगाव आणि वीर तानाजी दाबोडे, विकास मुकादम. गणित मात्र पेपर गणिताचा आहे, बरोबर की नाही? कारण दोन्ही संघांनी चांगल्या फरकाने सामना जिंकलाय. 1+1 टोटल स्कोर. अरे देखो, तिसरी रन, क्या बात आहे. 1+2 म्हणजे टोटल 3 धावा मिळतील. वाईटचा इशारा सवयनं मला. टोटल स्कोर झाला 33. 3 3. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा. काय जबरदस्त हँडरायटिंग मराठीमध्ये. अतिशय ताकदीचा स्कोरर. आणि हा ये शॉट पे चेंडू कुंडा बेजा मेरी विकेट. क्या बात है, क्या बात. स्टाईल देखो, एक झेल घेतला ना, काय स्टाईल बघा. येस रजनीकांत, याला म्हणतात स्टाईल. खिशात नाही आहे ना, आणि बाजीराव म्हणा.
काय सांगायचं माहितीये का 12 खेळाडू बघतो तर मागं बसलाय मुंडी चालती तर दारूचा ग्लास घेऊन येस ते नंतर बोलतो मी फायनलला. नाही नाही 13वा खेळाडू उभा केला 13 खेळाडूला बाहेर डायबिटीसचा त्रास वारंवार चला शेवटची लास्ट ओळ आहे का अजून बाहेर बाकी आहेत लास्ट अजून बाहेर बाकी आहेत. अल्पेश चौधरी नवीन फलंदाज न्यू बॅटर न्यू कंटेस्टंट यश षटकार सम्राट दमदार फलंदाज जयवंत पाटील. यस अल्पेश चौधरी विकेट सरळ 3 षटकार मारा 1000 रुपये घेऊन जा आणि 2100 रुपये ठेवलेत आमचे. जोरदार अपेल बॅट्समॅन इज गॉन. तर थांबायचं नाही निघायचं लगेच नाही तर आमचे 4-5 पेलवान पाठवू नाही तर कसे ते म्युन्सिपालिटी संडास कसे उचलतात असे लेंडकं उचलतात. कोणाला 1000 रुपये लावले ते ना. अच्छा अच्छा ओके जितू बोले रे यो पण षटकार येस नवीन जितो फुलोरे नवीन फलंदाज. शिंदे गेला फडणवीस आलाय दाढीवाले गेले बिन दाढीवाले. न्यू बॅट्समन इज त्या चालायचंच रे. अजून संध्याकाळी थांबा जरा अजून खरी एनर्जी संध्याकाळी आहे मॅडम. जरा साहेब येऊ दे जरा मोठे मोठे येऊ दे जरा. कोण अरे काय माहिती तुम्हाला माहिती आता तुम्ही तिच्या पालखीचे भोई आहात. पालखी उचलणार तुम्ही आहात. चला नवीन मला जितू जितू फुलोरे ना. यस क्या बात आहे माहित आहे मला बाबा. येस येस टायमिंग शुड बी एक्सलंट. बागफोडला गेला चांगला हो क्लास फटका ग्लोरियस नो. क्या बात है यस. तो महत्वाचा माहिती मला षटक समाप्त 3 ओव्हर 37. येस 37 धावा 3 षटकामध्ये म्हणजे पर्या 12.33. क्या बात आहे नांदी राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल ओव्हर स्लग ओव्हर डेथ ओव्हर हनामारीचं षटक. चांगली धावसंख्या कमाल धावसंख्या धावांचा डोलारा धावांची गंगाजली धावांचा उकडा लकडा तगादा पैदा धावांचा रतीब धावांचा खुराक धावांची गंगाजली. लास्ट षटक अंतिम. चला शेवटचा दयानंद. बॉलिंग मार्ग पर तयार राहिना महोदय विकेट तयार. हो ये साउथसाइड ॲप्स्टम मुनादा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा भन्नाट मारा सुसाट मारा डॉट डिलिव्हरी. धाव संख्या 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. विकेट किती जाऊ द्या पण ही स्पर्धा कंपल्सरी चेसिंग आहे. आणि हा या स्पर्धेचा ऑनसाइडला चांगला टाकत स्ट्रोक चेंडूला मिड विकेटला. हो येस ग्रेट फिल्डिंग
थेट थ्रो. एक धाव मध्ये संघाची धावसंख्या 38. अजून 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल्स टू गो. सोनादेवी टेमगर विरुद्ध पवनपुत्र वडपे असा हा विद्यमान सामना. पहिल्या फेरीतील शेवटची लढत. याच्यानंतर स्वयंभू पाहेगाव आणि जयवंत यांना विनंती करतो प्लीज विथ तानाजी दापोडे. हो यस लॉप केला छेरन. क्या बात आहे दमदार सिक्सर. धन्यवाद धन्यवाद. अजून वरती जा ना अभ्यास. अजून जरा वरती चढ ना जरा. हा मग बाबा एक एक नौटंकी आहेत बाबा. 44 4वरच्या फो फो. काय डबल धावसंख्या सोनादेवी टेमगर आणि षटकार ठोकलाय तो जितू फुलवरे. आता मात्र पैसे काढून ते षटकार तसे नका ठेवू. मोदी साहेबांना की नको 3 पोर झाले तरी तुम्हाला सिलेंडर पण. हे अशा ऑफर नका ठेवू. हे 40+ आहे ज्याचे झाले कोलबी. हो ग्रेट डिलिव्हरी. चेंडूला फ्लाइंग स्लिपला म्हणा ग्रेट नेम. चला नवे फलंदाज नवीन फलंदाज न्यू बॅटरीज. हा लावा लावा लावतो जरा. दादा किरण नाही हो. नाही नाही रनआउट सचिन झाला. सचिन रनआउट झाला. निलेश ना. आणि नवीन फलंदाज निलेश चौधरी ना. लास्ट 2 डिलिव्हरी लेफ्ट. संघाचा टोटल स्कोर झाला 45-44. निलेश चोरगे बॉल 2 बॉल मारा मजा. बरोबर का ना. दोघांनी एक घ्या हातात. हेच पुन्हा चांगलं टायमिंग. चेंडू गेले लॉंग ऑफ डिफेन्स ज्यामधून 4 धावांसाठी. हो ग्रेट शॉट. नशीब आमदार नाही. मोदी साहेबांनी 75% विकला. राहिला 25% तू विकला असतास. अरे जरा पायरी चढायचे होते ने प्रदीपजी. त्याने पॅक द्या तिथं. लास्ट डिलिव्हरी 48-48. काय चांगलं टायमिंग. भन्नाट स्ट्रोक निलेश चौरगे. लास्ट डिलिव्हरी अंतिम आखेरचा शेवटचा निर्वाणाचा चेंडू. जयवंत पाटील यांना विनंती आहे प्लीज टॉस करून घ्या. स्वयंभू पायेगाव. तुमचे नाव काय टीमचं. स्वयंभू आहे ना. मग तो मगाशी वेगळा सांगला होता ना. हो मगाशी अच्छा स्वयंभू पायेगाव आणि वीर तानाजी दापोडे 2 बलाढ्य संघ. भिवंडी तालुक्यामधील 40+ 2 ताकदवर संघ. सामना असेल 3 षटकांचा. द मॅच विल बी 3 ओव्हर्स लिमिटेड ओनली. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दयानंद. आणि हा यस कोटा संपलाय. धाव संख्या 48. जिंकण्यासाठी 49. दोन्ही संघाचे कॅप्टन या. पायेगाव संघाचे कॅप्टन आणि दापोडे संघाचे कॅप्टन येस. तर टॉस करते आमचे सन्माननीय
पद्माकरजी चौधरी यांच्या शुभ हस्ते टॉस करावा. पंकजी घरत यांना विनंती असे प्लीज. वीर तानाजी दापोडे आणि स्वयंभू पायगाव असा दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना निर्धारित 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ कर्णधारांच्या माहितीकरिता टॉस करण्यासाठी मी पद्माकर चौधरी साहेब उद्योजक उद्योगपती या स्पर्धेसाठी 30,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य ज्यांच्याकडून आम्हाला लाभल्यात. तसेच पंकज घरत देखील आम्हाला जॉईन झालेत. कालराम भोईर देखील जॉईन झालेत. चला वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार या आपण लवकरात लवकर. वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार. चला स्पीडअप करा. चला दापोडे संघ कर्णधार क्विक फास्ट लवकर या. विनोद मात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. स्वर्गीय शाखा प्रमुख आहेत. यस आपलं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्स मध्ये. स्वर्गीय वंदना अंकुश मात्रे टॉस बॉक्स त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा टॉस बॉक्स आपण पाहतात. वेलकम राजेश आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हेड असा कॉल हेडच आलेला आहे. टॉस जिंकलेले वीर तानाजी दापोडे संघ कर्णधाराने. निश्चितच टॉस जिंकलेले वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार. मी पद्माकर चौधरी साहेबांना विनंती करतोय साहेब आपण या स्पर्धेविषयी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आज सोनादेवी चषक नवीन फोटी यांनी चांगला टुर्नामेंट इथे ठेवलेले आहेत. सर्व खेळाडूंचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद पद्माकर चौधरी साहेब. आता नाणेफेक जिंकले वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार राजेश पाटील यांनी. फक्त निर्णय सांगायचा आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याजवळ कारण अंतिम दिवस आहे. राजेश फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे स्वयंभू पायगाव या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. तिथे सज्ज आहेत महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज मिस्टर दशरथ पाटील सर. थँक्यू सो मच. फोर्टी प्लसचे माझे सन्मान्य पद्मावती चौधरी ज्याने मला पहिल्यांदा येतं 2002 साली त्यांनी पहिल्यांदा नंतर माझं भिवंडी तालुक्यामध्ये पदार्पण झालं. पहिल्यांदा लॉन्च करणारे पद्मावती चौधरी असतील त्यांना धन्यवाद देतो. जवळजवळ 23 वर्ष झाली. त्याच्यानंतर हर्षी पाटील फाउंडेशन असेल. नाही खरोखर मस्कर नाही करत. पहिल्यांदा मी सगळीकडे गेलो ना भिवंडीमध्ये कुठे जाऊ पहिल्यांदा मी टेमकरमध्ये आलो. त्यावेळेला सिद्दीकी भावे दुसरे कॉमेंटेट नव्हते. ज्यावेळेला आम्ही माईक लावला तो मी सगळे चड्डीमध्ये मुतायचे का हो? बरं की नाही. अहो 42 वर्ष कॉमेंट करतो. माझं वय आता 62 आहे. आता आमचे झाले कोलबी परंतु आवाजानं आहे देवाची कृपा आहे आणि तुमच्या आमचा आशीर्वाद आहे. म्हणून आग्र्यांचा नाद कोणी करू नका प्लीज. नाहीतर लायकी काय आहे ही तुम्हाला दिसेल. आग्रे कोळी यांची जसे डोक्यावर घेतात ना तसे पायाला कळे तोडवायला पण कमी करणार नाहीत. हे आगरी समाज आहे कोळी समाज आहे. बरोबर की नाही. काय तुमच्या आमच्यावर मोठे तुम्ही झालेत. खायचे वांदे प्यायचे वांदे तुमच्या गावाला. इथं आलात तुम्हाला जरा खाता तर व्यवस्थित खा जरा. जर चरबी चढली ना चरबी उतरला माय हा कमी का नाही. चरबी तुमचा माज आहे ना माज उतरला आगरी समाज कमी करणार नाही. बरोबर की नाही जयवंत पाटील. अरे म्हणून तुम्हाला सांगतो आयोजकांना सर्वांना विनंती करतो प्लीज आपले आगरी गाववालेच बसवा प्लीज. अरे आज ना उद्या शिकतील हो. कोणी आईच्या पोटातून जन्माला येत नाही कलाकार. आम्ही पण आम्ही अभ्यास केला आहे. नुसते कपडे कमी घातले लोकांना शोधल्या गिराईक असं नाही चालत. लोकप्रियता कशी असते. अभ्यास करा. क्रिकेटचा सर अरे आम्ही भरपूर पुस्तक वाचले म्हणून आम्हाला जाड भिंगाचा चष्मा लागला उगत नाही. नाही सर बस मस्कर नाही करत मी. 15 मिनिटांनी मेकअप करायचा. सुरकुत्या तोंडावर पडल्या तरी 15 मिनिट मेकअप करायचा असं चालत नाही. जर प्रसिद्धी पाहिजे असेल लायकी दाखवायची असेल तर असं करा नंतर लोकप्रियत व्हा. यस भावेश चौधरी
अतुल चौधरी यांच्याकडून विकेट हॅट्रिक शैलेश यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्लीज. जर तुम्ही विकेट हॅट्रिक नाही तर विकेटला ठेवा, विकेट हॅट्रिक नाही होऊ शकत नाही का. 40+ प्रेम आहे. यंग असं चाललो असतं मी बोललो असतो प्रत्येक विकेटसाठी ठेवा. या असं शिलिंग घालू नका प्लीज, बरं की नाही. या असं 92 घालू मी. मोदी साहेब म्हणतात 3 पोरं झाली तुमचं सिलेंडर बंद, मग जेवण कशावर चुलीवर शिजवायचा, बरोबर की नाही. ज्याला चुली सगळ्या बंद केलं, बायको म्हणतो धुराचा त्रास होतो, टीबी होतो. एवढ्या वर्षी तेव्हा टीबी नाही झाला, आता म्हणतो टीबी होतं, बरोबर की नाही. भीती काल्या होता म्हणतो, एवढे दिवस काल्या नाही झाल्या. असं क्रिकेट आहे बाबा हे. शैलेश चौधरी देव कमलांचे घर होतं, पण पहिल्यांचे दिवस होते ते चांगले होते. हो येस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल. हो पहिला फलंदाज बाद, क्या बात आहे शैलेश चौधरी. खराब सुरुवात, डळमळीत विकृत विक्षिप्त सुरुवात, पहिल्या विकेटचा बदल, पहिला मुतखडा किडनीमध्ये अडकलेला बाजूला. येस बाजूला. कृपया विकेटसाठी प्रत्येक विकेटला पैसे द्यावा तुम्ही. असे विकेट हॅट्रिक तुम्ही हे बंधन घालू नका प्लीज. नाही 40+ आहे हो. रेग्युलरचं आम्ही समजा भावेश पवार असतं तर आम्ही सांगू चाललं असतं, केतन मुंडे असतं चाललं असतं, केतन म्हात्रे असतं चाललं असतं, केजू मुंडे चाललं असतं. कृपया 40 वाढवा प्लीज. वय वर्ष 45. काय असतं असं म्हणताय जेवण पाटील काय म्हणता माहित आहे, पुरुषाचा पगार आणि स्त्रीचं वय कधी विचारणार बघा. एक आली म्हणतो होती साली 55 वर्ष म्हणतो आय एम ओनली 25. ज्याला गाल झाले खोबऱ्याच्या वाटेसारखे, छातीची झाली पत्रावर ढुंगणाचे ताडगोळे झाले तर आय एम ओनली 25. गालात एक दात नाही, नशीब मास्क लावला होता, कोरोना चालू होता. एक साला कोरोनाचा फायदा झाला, मात्र डोकऱ्या बायका पण चिकण्या दिसायला लागल्या. तर मास्क लावल्यानं समजत नाही समोरच्याला यंग आहे का डोकरी आहे. पुन्हा एकदा अप्रतिम पॉवर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार चौकार. 4 धावांसाठी संघाची धाव संख्या 4 मध्ये लॉस ऑफ 1 विकेट. तो कसा नरम पडलाय, त्याला का लकवा मारला का. हे देखो है, हे सब दोनों साले नकली कलाकार आहे, मात्र असे ढोंग करत नाही. संघाची धाव संख्या 1/4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे. षटक क्रमांक पहिला प्रगती शैलेश चौधरी. आणि हा चांगला बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला, चेंडूला मिड विकेटला पंच केलाय, टॅप केलाय. हो येस ग्रेट फिल्डिंग, थेट थ्रो. धाव संख्या फैलावली 5 वर. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. असे तुमच्यामध्ये एक बार मध्ये एकमेकाला सहकार्य करतात. BTC वाले असतील एकमेकाला मागे BTCचा प्रॉब्लेम होता त्यावेळी ओम फोटोवाले आले होते, आले असं सहकार्य करा बा. आगरीवाले एकत्र राहतात प्लीज, नाही तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील, बरोबर की नाही ज्ञानेश्वर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू जोरदार अबेल. ये देखो मुंडी हिलाया मतलब नहीं है. जयवंत पाटील माझ्यावर लोक काय ना माहित आहे तुम्हाला सांगू, फक्त दशरथ पाटील फक्त हा विरोध करतो फक्त प्रत्येकाला. आपलं थेट बोलणं असतं. तर सन्माननीय अरुणजी चौधरी यांचं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा. अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट. संत तुकाराम श्रेष्ठ म्हणतात की अतिथीचा सन्मान करा. सोनादेवी चषक 2025 हे दमदार आयोजन. आणि हा यस बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. यस प्रॉपर स्ट्रोक, कलात्मक तंत्रशुद्ध फटका. गोट्या जरा त्याच्या बरं गोट्या चक्कर पहिल्या जागेवर आहेत की नाही.
धाव संख्या 9 9 for 1 षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर लास्ट डिलिव्हरी. अंतिम चेंडू तयार. शैलेश चौधरी यांच्या पटडीमध्ये चांगला बॉलिंग अटॅक केला. फक्त 9 धावा. 3 षटकांचा सामना असेल. हो अप्रतिम बॉलिंग पुन्हा एकदा चांगलं. हो जबरदस्त ऑफ ड्राईव्ह ताकद असतो. आणि पहिल्या षटकात धावाल्या तब्बल 13. टार्गेट बघा 16.33 आहे. 49 धावांची गरज आणि 12 चेंडू मध्ये पाहिजे तब्बल अजून 36 धावांची गरज. 18 मध्ये 3 षटकांचा सामना आहे. 4चा अच्छा पहिली. अच्छा म्हणजे नंतर 3-3 ओव्हरचा राहील कारण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. त्यामध्ये तुम्ही नका बोलू. नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. नंतर साहेबांचा बर्थडे आहे. नाही आम्हाला काही नाही. आम्ही इकडे आहोत नंतर नाईटला. जितू फुलोरे संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. ठेवणीतलं पडले वैती पहिलं षटक. चला स्पीडअप करा प्लीज. तुम्ही जिंकलात आणि हा यस स्वीप करायचा आहे. चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. क्या बात है. ये देखो गोटे अंपायर. यस नाही टाळ्या टाळ्या बरोबर आहे. यस बरं क्या बात आहे. हे काय माहित आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. बोलायला काय त्याच्या बापाचं काय ते बोलायला. सगळ्या 17 हे गोटे अंपायर. तर बंटी फुलोरे यांच्याकडून विकेट साठी जितू याच्यासाठी 1000 एव्हरी विकेट फॉर यू विल गेट 1000 रुपीज. नाही हॅट्रिक नका रे. हॅट्रिक बिट्रिकला नाही असं नाही. आणि हा येस फुलटा चेंडू लॉप केलाय. चेंडू हवेमध्ये आणि पहिली व्या ड्रॉप केली. काय रे बाबा हे काय आहे. काय कुठं बसले होते काय म्हणून त्यांना देऊ नका जरा टॉनिक. जरा थांबा जरा. पण ऐकायला तयार नाही. घरचं लग्न आहे बघा. झेल पण गेलं. 3 धावा आल्या म्हणजे गाढवी गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं. खराब फटका खराब फिल्डिंग. नाही बॉलिंग बरोबर आहे. समोरचा काय करणार. त्याने बरोबर झाकलं होतं पण त्याने उघडा केला. आता काय करणार त्याला. पुढचा झाकला मागचा पाठीमागे उघडा पडला. धावसंख्या 20 29 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग. टॅप केला चेंडू पुश केला चेंडू गेला मिड विकेट व्हाईटिश मिड विकेटला. पुन्हा एकदा 2 धावा. चांगला रनिंग मिड विकेट. थांबा जरा 2 धावा मिळतील. टोटल स्कोर 22 27 रनों की जरूरत आहे. 15 मध्ये 27. मॅच अजूनही हातात आहे. सोनादेवी टेमकर संघाच्या वतीनं 40+. 15 मध्ये 27. शेवटी क्रिकेट आहे असं वाटतं. जेवढे तोवर सोपं नाही आहे कारण समोरचा संघ पवनपुत्र वडपे. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ यस ग्रेट डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. चांगलं बघूया. 14 मध्ये 27. गेंदे बजे 14. जितने के लिए 27 रनचे 14 चेंडू 27 धावांची गरज. अटी तटीचा नाट्यमय उत्कंठावादक
हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. आयोवा झेलसाठी मुसाभाई हेमंत गोळवी, बरोबर ना? येस. आणि हा येस पुन्हा एकदा डॉट दिले. क्या बात आहे. जितू फुलोरे दमदार गोलंदाजी. बघा झेल जर घेतला असताना अजूनही मजा आली असती, म्हणजे 3 धावा वाचले असते, विकेट पण गेली असती. सोने पे सुहा 13 चेंडू 27 धावांची गरज. जर आयवा झेल घेतलात तर म्हणजे मुसाबाई हेमंत गोळवे यांच्यातर्फे 300 रुपयाचे कॅश प्राइजेस. आणि हायस पुन्हा खोदून काढला, चेंडू गेलाय. दोन धावा मिळतील आणि उर्वरित पाहिजे 12 मध्ये 25. 12.5 धावांचे इक्वेशन समीकरण. अस्किंग रन 12 बॉल्स गो, नीडेड 25 रन्स. 70 यांचे हे बॉल पुरस्कृत केलेत. हा नाही बचत ना, त्यांचं नाही ना, ब्रँड आहे ना, पण ते आणले तुम्ही, पण त्यांचं आहे ना वरती नाव. तुम्ही काय फायदा आहे, लोकांना काय माहिती, बरोबर की नाही? लग्नामध्ये जरी तुम्ही वेणी घातलीत ना, त्यांना वाटतं चालेल लग्नामधून दिलंय का हो, बरोबर की नाही? सांगा मला. तुम्ही 100ची 200ची आणा वेणी लावा, पण ते फायदा नाही होणार. जेवणपाडी बरोबर ना, आम्ही जे बोलतो ना ते सगळं आधार असतं, त्याच्यावर सगळे प्रूफ असतात. 12 मध्ये 25, 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 25 रन्स. 12.5 धावांचे इक्वेशन. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्फत तयार, सोनादेवी 42 टेमघर संघाचा. आणखीन एक गोलंदाज अल्पेश चौधरी, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर बॉलिंग ट्रॅक वर तयार. खोटे अंपायर, मोठे अंपायर, नंतर मात्र आम्ही, नंतर भादवडला ही सगळी 3 टीम, ही 1.5 पेर आहे. चला विकेट साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. कोण? बंटी फुलोरे यांच्यातर्फे पुरस्कृत केले आहेत. प्रत्येक विकेट साठी 1000. जाऊ दे, आम्हाला काय जाते, आमचं पास काय जाते, अरे जाऊ दे, आपल्या घरचं आहे हो. आणि हा येस पुन्हा एकदा डॉट दिलेली. क्या बात आहे. खरं म्हणजे जयवंत पाटील ना प्रत्येक डॉट बॉलसाठी 100-200 रुपये लावायला पाहिजे, कारण जेवढे डॉट जातील ना तेवढे सोनाली टेमघरचा बेनिफिट होईल. खरं तुमच्या घरची मॅच आहे, आणि प्रत्येक विजयासाठी मेंढा आहे. जेवढे जिंकाल तेवढे मेंढे खा. आणि हा येस पुन्हा एकदा खरा फिल्डिंग. चेंडू जाईल डिपिस्को पॉइंटला 4 धावांसाठी की बघूया, आणि 4 धावा मिळतील. खरा फिल्डिंग. आणि उर्वरित चेंडू पाहिजे 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो, म्हणजे 2.5 धावा पाहिजे प्रत्येक चेंडूला. दोरसमी सामना जिंकलात 1 मेंढा, 2 जिंकले 2 मेंढा. डायरेक्ट कसा याला गाठा, बरं की नाही? बायकांना सांगा आम्ही तिकडे बाहेर जेवण आठवडाभर, तिकडेच बाहेरच्या बाहेर बंदोबस्त करा फुकण्यांचा पण. चला 10 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. अल्पेश चौधरी, जितू फुलोरे यांच्यातर्फे 1000 रुपये प्रत्येक विकेटसाठी. रायरा महोदय विकेट. आणि हायस पुन्हा चांगला फटका, ग्रेट फटका आहे, परंतु धाव मात्र 1 मिळेल. होय, चांगली फिल्डिंग. आणि फलंदाज नॉनसेगला बाद होईल. थांबा जरा 1 मिनिट थांबा, कारण तुम्ही क्रॉस झाला नाही त्याच्यामुळं हा नवीन नियम आलाय. जयवंत पाटील, तुम्ही क्रॉस होणे बंधनकारक आहे. बरोबर का नाही? क्रॉस होणं महत्वाचं आहे. त्यांचा सामान तुमच्या सामान लागला पाहिजे, तेव्हा मी समजणार तुम्ही झालेत क्रॉस, बरोबर की नाही? हा, क्रॉस भेट तेव्हाच, त्यालाच महत्व आहे हो. असं होतंय का जरा. आणि हा यस ताकदवर स्ट्रोक, चांगला फटका. येस, नक्कीच प्रोटेक्शन.
2 धावा मिळतील यस. आणि फलंदाज ये देखो क्या हो गया, 3 धावा. काही गरज नव्हती, जिथे 1 धाव तिथे 2 धाव्यांचा बेनिफिट. 9 चेंडू मध्ये धावा पाहिजे. 18 17 8 चेंडू 17 धावांची गरज. बघा अजूनही मॅच हातात आहे. सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका, नाही तर हात चोळीत जावं लागेल तुम्हाला. बरोबर की नाही? मेंढ्याचा नका विचार करू तुम्ही. हो येस अपर कट. क्या बात आहे. 4 धावांसाठी काय टायमिंग आहे. बेमिसाल टायमिंग. लक्षणीय फटका. ये देखो त्याला आउट केला नाही. त्याला आउट करायला पाहिजे. मेघाशी अशी असतात हो. भात करायला हवं होतं पण तो असं असतंय. घरचं सोडून दुसऱ्याच्या घराच्या गोंड्या वकाच्या काय गरज आहे. 7 मध्ये 13 धावांची गरज. आउट केला नाही त्याला. त्याला आउट जर केला असता हे तुम्हाला दिवस दिसले नसते. मग येते किती. 7 धावा गेल्या. तिथं 3 गेल्या, इथं 4 गेल्या. 7 धावा. यस जिंकण्यासाठी 7 चेंडू लास्ट डिलिव्हरी. हो यस चांगला चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज डॉट डिलिव्हरी. यस आणि षटक संपल्याकर किपरच्या हातात असल्यानंतर तुम्ही धावू शकत नाही प्लीज. आता बरेच ना नियमामध्ये चेंज आहे. हे इंटरनॅशनल नियम आहेत. चला शेवटचा अंतिम निर्णायक षटक. पहिलं किती बक्षीस आहे. 50 किती 30 आहे का रे. अरे गुप्ता आहे. नंतर टिकले करणार. यस घरचा संघ असला की मग जास्त लावायचे. बरोबर ना. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. शेवटचा षटक प्रगती पदावर. चला शेवटचा गोल 6 मध्ये 13 धावांची गरज. म्हणजे तशी मॅच अजून रंगतदार असते. मॅच अजून रंगतदार ट्विस्ट आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सहा मध्ये 13 धावांचे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. अतिशय चांगला सामना कोई भी जिते अंदर नहीं आएगा कोई. कशाला मरायला ना अंदर मध्ये. गेंदे बचायचे. जीतने के लिए 13 रन की जरूरत. मदन मदन लाल मदन चौधरी लाल नका हो. त्याला डायरेक्ट भैया करून टाकला. शेवटचा षटक मदन चौधरी राईट आर्म महोदय विकेट. स्ट्राईकला हरेश. हो यस स्वीप करायचा प्रयत्न. 2 धावा 5 मध्ये राहिले. 11 धावा. 5 चेंडू 11 धावांची गरज. ये देखो मुझे पहचानो. येस 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. न्यू बॅटर सुमित पवनपुत्र वडपे संघाचा नवीन फलंदाज. 5 चेंडू 11 धावांची गरज. काय जबरदस्त सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. ज्याने घेतले असेल ना जयवंत पाटील त्यांची लगे उतरली असेल. येस येस नाही ते झालं आमचं. येस कार्य भाग ओळखला आम्ही. तर यमनजी गुळवे साहेब धन्यवाद. यस आमच्या कट्टर समर्थक मुसाभाई यांचं आगमन झालंय आणि ह्या
क्या बात आहे. यस दमदार. काय साले गौतम पाटील यांच्यासमोर नाचणार हो. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 4 balls to go. रिक्वायर 7 runs. नुकतं ज्यांचं आगमन झालं अतिशय दमदार व्यक्तिमत्व कार्यसम्राट सन्माननीय हेमंतजी गोळवी आमचे कट्टर समर्थक आणि कुठेही स्पर्धा असली त्यांचं नेहमी असतं. बघूया धन्यवाद देतो आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्यामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धे माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. सोनादेव टेमकाचं हे दमदार आयोजन. 4 मध्ये 7 धावांची गरज. 4 balls to go. रिक्वायर 7 runs. निर्णायक षटक अंतिम अखेरचं फायनल स्लोग ओव्हर. जीवन रायडा महोदय विकेट तयार. आणि हा यस चेंडू ये देखो अगेन ड्रॉप्ड. आणि बॅट्समन इज फलंदाज बाद असेल. यस थ्री balls to go. Require 6 runs. Compulsory chasing याच पद्धतीने येम असेल. 3 मध्ये 6 आणि आउट आहे. बाद आहे ना. पण तिथून निघला कशाल तुम्ही. तिथं ठाण मांडायचं ना. काय करू ते निघायचे सांगा मला. कमाल झाली. आता काय बोलणार आता. हे अकबराने एकदा प्रश्न त्याला बिरबलाला विचारला दादा मूर्ख कोण. मग यांचा नंबर नाही लागतो. मग सांगा मला. नवीन फलंदाज दयानंद. तीन चेंडू 6 धावांची गरज. दयानंद जाईल. ज्याने म्हणते शेवटचं षटक वेगळं होतं. जर 2 ड्रॉप नसं झाले आणि त्या फलंदाजाला आउट केला असताना हे दिवस तुम्हाला सोनादेवी टेमघर तुम्हाला बघायला नसते मिळाले. एव्हा सामना हा आपल्या कब्जाव केला असता. शेवटी क्रिकेट आहे. बघूया 3 चेंडू 6 धावांची गरज. एक मोठा फटका 1 विकेट. यस पारण्याचा निकाल जाऊन जाईल. मदन आज मात्र मजा आली. यस एकीकडे वडारी दुसरीकडे आगरी अशी ही जबरदस्त जुगलबंदी आणि आम्ही आहोतच नाही का. तीन मध्ये 6 बॉलिंग मार्क तयार. मदन चौधरी यांचा पुढचा चेंडू खेळेल फलंदाज दयानंद. चला स्पीडअप करा प्लीज. हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य संघ आमने सामने. हो येस पुन्हा आउटसाइड द स्टंप. ग्रेट डिलिव्हरी. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. 2 मध्ये 6 चेंडूचा डॉट गेला. मग तर निकाल या सामन्याचा सांगून जाईल. 2 चेंडू 6 धावांची गरज. काय जबरदस्त सामना झाला. निकरा चिल्लण्यात काटे के टक्कर कडा संघ से कडा मुकाबला. रंगतदार अटीतटीचा सामना. 2 बलाढ्य संघ. बॉलिंग आणि हा तुम्हाला कंपल्सरी षटका ठोकावा लागेल. पुढून ठोका मागून ठोका पण ठोका. ठोका म्हणजे षटकार मारावं. दुपारची वेळ आहे कशी ठोका. चला लास्ट डिलिव्हरी. निर्णायक चेंडू. जर सोनादेवी टेमघर जिंकला लगेच मेंढा तुमच्या दावणीला. येस करसनजी फ्लोर आहे. जेवढे जिंकाल तेवढे मेंढे. त्याने डायरेक्ट कसायला सांगून ठेवलंय लगेच पाठवून द्या. लास्ट शेवटचा चेंडूवर 6 धावांची गरज. खेळेल दयानंद. मदन चौधरी तयार. हो ग्रेट डिलिव्हरी. मॅच फिनिशर. ये क्या बात आहे. याला मॅन ऑफ द मॅच द्या. मात्र सामना आपल्याबद्दल झुकवला मदन चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. बरोबर की नाही रे. सामना आपल्या बाजूने झुकविला आणि मदन हेमंतजी गोळवे साहेब यांना विनंती करतो प्लीज आपल्या शुभा हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची प्लीज. वेल या मदनची जबा. सामना आपल्या बाजूने झुकविला आहे.
साहेब मेंढ्याची ऑर्डर देऊन कुठे गेले? अच्छा अच्छा येस एक झाडाखाली गुरु मात्र या प्लीज. तर हेमंतजी दळवी साहेबांनी विनंती करतो प्लीज आपल्या हेमंतजी गुळवी साहेब, आमची मुसाबाई अतिशय दमदार डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी, कार्यसम्राट आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. चला हेमंतजी गुळवी साहेब तुम्ही विनंती करतो प्लीज. मदनजी चौधरी प्लीज या.